महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, 2 दिवसापूर्वी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार झाला। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलेलं आहे। जय संजय राऊत गेली अनेक वर्षे शरद पवार यांचे गुणगान करताना थकत नाहीत। त्या संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर या निमित्ताने टीका केलेली आहे। त्याची ही चर्चा सुरू झालेली आहे। एकूण हे प्रकरण काय आहे आणि त्या निमित्तानं कोणते प्रश्न निर्माण झालेले आहेत याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रहो, आपण जर महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर एकनाथ शिंदे यांचा जो सत्कार समारंभ झाला तो सत्कार समारंभाचं आयोजन सरहद पुणे या संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं होतं। सरहद पुणे ही संस्था दिल्लीत जे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते त्या संमेलनाचं आयोजन सरहदनं केलेलं आहे। तर त्या पत्रिकेवर काय म्हटले हे आपण आधी नीट समजून घेऊया। सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, बघा, सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महामंडळाचा उल्लेख आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली। या दोन्ही संस्थांचा इथं उल्लेख आहे। महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ होता। त्यावर सरहद पुणे आणखी अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि दिल्लीत होणारं 98वे साहित्य संमेलन या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होता। हे इथं मुद्दाम नमूद करायला हवंय। तर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत शरद पवार आणि शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। ही जी निमंत्रण पत्रिका होती ना, या निमंत्रण पत्रिकेत उल्लेख होते म्हणजे हा पुरस्कार शुभ हस्ते शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला होता। पण तिथंच पुढं पुरस्कर्ते एकनाथ शिंदे असा उल्लेख होता। खरं तर इथं पुरस्कर्ते याऐवजी पुरस्कारार्थी किंवा अगदी सोप्या भाषेत साध्या भाषेत सगळ्यांना समजेल असं गौरवमूर्ती असंही म्हणता आलं असतं। पण अनवधानानं का होईना संयोजकानं खरं छापलं म्हणजे पुरस्कर्ते याचा अर्थ ज्यांनी पुरस्कार हा जो पुरस्कृत केलेला आहे ते पुरस्कर्ते। तर हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांनीच पुरस्कृत केलेला असू शकतो असा त्याचा अर्थ आहे। आणि एकूण सगळं वातावरण बघितलं तर त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। तर पुरस्कार दिला कोणी? पत्रिकेवर महामंडळाचं नाव आहे, संमेलनाचं नाव आहे। पत्रिकेवर संमेलनाचं आणि सरहद संस्था या सरहद संस्थेचे लोगो आहेत। म्हणजे दिल्लीचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते, अर्थात हे साहित्य संमेलन महामंडळाचं असतं। या साहित्य संमेलनाचा लोगो आहे। प्रत्येक संमेलनासाठी एक वेगळा लोगो तयार करून घेतला जातो। या संमेलनाचा लोगो आहे आणि सरहद संस्थेचा लोगो आहे। म्हणजे महामंडळाला याच्यापासून फारकत घेता येणार नाही, हात झटकता येणार नाही। पण दुसरी गोष्ट, निमंत्रकांच्या मध्ये महामंडळाशी संबंधित कुणाची नावं नाहीत हे सुद्धा इथे लक्षात घ्यावं लागेल। काही महामंडळाच्या अध्यक्षा ज्या उषा तांबे आहेत त्या असतील किंवा महामंडळाचे अन्य पदाधिकारी असतील, त्यापैकी कुणाची नावं या पत्रिकेवर उपस्थितामध्ये नाहीत, निमंत्रकामध्ये नाहीत। तर निमंत्रकामध्ये कुणाची नावं आहेत? वैभव डांगे आहेत, ज्ञानेश्वर मुळे आहेत, सचिन इटकर आहेत, निवेदिता वैशंपायन, राजेश खरात, लेशपाल जवळगे आणि अतुल बोकरिया। ही म्हणजे ह्या जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याचे निमंत्रक ही मंडळी आहेत ज्यांची नावं आता मी घेतली। ही सगळी मंडळी जे दिल्लीत संमेलन होते त्या संमेलनाच्या संयोजनात आघाडीवर असलेले काही दिवस जे संमेलनाची दिल्लीत अगदी जोरदारपणे तयारी सुरू आहे। या सगळ्या तयारीत मध्ये सामील असलेली, सहभागी असलेली ही मंडळी आहेत। त्यामुळं त्यांची इथं नावं आहेत। त्यांचा तसा या मंडळींचा महामंडळाशी अर्थार्थी म्हणजे कोणत्याही अर्थानं या लोकांचा निमंत्रक म्हणून ज्यांची नावं छापले त्याचा महामंडळाशी संबंध नाहीत। ही सरहद संस्थेशी संबंधित आहेत आणि ती संमेलनाच्या संयोजनात आहेत। शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला ही यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ठरली। म्हणजे शरद पवार ज्या महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख होते
महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार यांच्या नेतृत्वानं, यांच्या पुढाकारानं आकाराला आलेलं होतं. ते सरकार एकनाथ शिंदे यांनी पाडलं. त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले आणि अ, ते आमदार फोडून त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. म्हणजे आपलं सरकार, आपल्या नेतृत्वाखालचं सरकार जे एकनाथ शिंदे यांनी पाडलं, त्यांच्या सत्कार समारंभाला एकनाथ शिंदे हजर राहिले. महाविकास आघाडीचं सरकार पाडलं यापेक्षाही त्यांनी शिवसेना फोडली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. याच्या संदर्भातला राग मला जास्त शिवसेनेच्या मनात आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दात या सगळ्या प्रकारावर टीका केली आणि त्यामुळं एकूण दिल्लीतलं आणि महाराष्ट्रातलं सुद्धा वातावरण तापलेलं आहे, राजकारण गरम झालेलं आहे. एक आठवण करून देतो, म्हणजे साहित्याशी संबंधित क्षेत्रातल्या लोकांना आठवत असेल की 25 वर्षापूर्वी मुंबईत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं. वसंत बापट त्याचे अध्यक्ष होते. मुख्यमंत्री त्यावेळी मनोहर जोशी होते. पण संमेलनाच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा राजीनामा झाला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. तर ती घटना आठवत असेल तर त्यावेळी वसंत बापट यांनी काही विधानं केलेली होती, त्यांनी काही टीका केलेली होती एकूण शिवसेनेच्या संस्कृतीवर, शिवसेनेच्या ठोकशाहीच्या संदर्भात. तर त्या टीकेवरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संमेलनासंदर्भात आपल्या खास शैलीत टीका केली होती आणि त्यांनी साहित्य संमेलनाला बैल बाजार असं म्हटलं होतं. बघा, बैल बाजार, साहित्य संमेलनाला बैलांचा बाजार आहे असं म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर 25 वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिल्लीतील संमेलन हे दलालांचे संमेलन असे म्हटले. म्हणजे ही अत्यंत कडवट भाषेतली टीका आहे. संमेलनाच्या संयोजकांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं, एकनाथ शिंदे यांचा सन्मान करणं, अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या कुणालाही मान्य होणार नाही, संजय राऊत यांनाही ते मान्य होणं शक्य नाही. त्यामुळं त्यांनी हे दलालांचं संमेलन आहे अशा अत्यंत कडवट शब्दात टीका केलेली आहे. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी बैलांचा बाजार म्हटलं होतं, त्याच्यापेक्षा कठोर आणि कडवट अशी ही भाषा आहे. म्हणजे 25 वर्षात साहित्य संमेलनानं बैल बाजारापासून दलालांच्या पर्यंतची प्रगती केली असं म्हणायचं का, असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. तर मित्र हो, या निमित्तानं आणखी काही प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांचा आपण इथं वापो करणार आहोत. पहिला प्रश्न म्हणजे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार नेमका कुणाचा आहे? साहित्य महामंडळाचा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आहे. त्या महामंडळाचा असा कुठलाही पुरस्कार ऐकिवत नाही. महामंडळाने यापूर्वी असा काही पुरस्कार दिल्याचं कोणाला माहिती नाही. निमंत्रण पत्रिकेवर महामंडळाच्या संमेलनाचा लोभ आहे. म्हणजे इथं महामंडळाचा संबंध येतोच, पण महामंडळाला न विचारता संयोजकांनी परस्पर केलेला कारभार आहे का, तर तसंच वाटतं. महामंडळाला विश्वासात न घेता, महामंडळाशी विचार विनिमय न करता संयोजकांनी परस्पर केलेला हा कारभार आहे. महामंडळाचे लोक जेव्हा आश्रितासारखे संयोजकांच्या मेहरबानीवर असल्यासारखे वागायला लागतात ना, त्यावेळी संयोजक मुजोर बनतात. दिल्लीतलं संमेलनच नाही, यावेळी अनेक ठिकाणी राजकीय लोकांनी, नेत्यांनी संयोजक संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. स्वाभाविक आहे, कारण संमेलनाचा इतका मोठा व्याप वाढलेला आहे की तिथं एक प्रचंड संस्थात्मक बळ असल्याशिवाय, आर्थिक ताकद असल्याशिवाय आणि संघटनात्मक बळ असल्याशिवाय अशा संमेलनाचं आयोजन करणं शक्य नसतं. त्यामुळं आपण एवढे लाखो रुपये खर्च करणार आहोत, तर आपण म्हणतात तशा गोष्टी संमेलनात घडायला पाहिजेत असा संबंधित राजकीय नेत्यांचा आग्रह असतो. आणि मग अशा वेळी महामंडळाच्या लोकांचं काही चालत नाही आणि ते संयोजकांच्या मागणं फरफटत जातात. आणि संमेलनाच्या मांडवात मग संयोजकांच्या सोयीचे साहित्यबाह्य किंवा एकूण औचित्यभंग करणारे बरेच काही घडत राहते. म्हणजे 140 वर्षाची परंपरा असलेल्या संमेलनाला कुणीही कसेही वाकवायला लागतं, तेव्हा मला वाटतं महामंडळावरच्या मंडळींची फक्त लाचारीच दिसून येते. आणि मला वाटतं महामंडळाची अवस्था खूपच विचित्र इथं झालेली दिसते. हा सरद संस्थेचा पुरस्कार आहे का? सरद संस्थेचा पुरस्कार असू शकतो. तसा असेल तर मग त्यांनी साहित्य संमेलनाचा लोगो का वापरला? कारण संयोजकांना माहिती आहे आपण कसेही वागलो तरी आपलं महामंडळ हे काही बिघडवू शकत नाही. महामंडळातलं कुणीही आपल्याविरुद्ध काही ब्र काढू शकत नाही. फार तर एखादी प्रतिक्रिया वृत्तपत्राला, प्रसारमाध्यमांना देतील, पण त्यामुळं आपलं काही बिघडत नाही. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण आपल्या पद्धतीनं काम करून साध्य करून घेऊ. महामंडळातल्या निष्क्रिय लोकांना फारसं विचारण्यात काही अर्थ नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा असा की महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना कोणत्या निकषावर दिला? म्हणजे हे खरं तर संयोजकांनी स्पष्ट करायला, हा राष्ट्रगौरव पुरस्कार आहे,
तो मग एकनाथ शिंदे यांना जर तो पुरस्कार दिला असेल त्याचे निकष कोणते आहेत, म्हणजे त्यांच्या कोणत्या गुणांचा, कोणत्या कर्तृत्वाचा विचार करून हा राष्ट्रगौरव पुरस्कार त्यांना दिलेला आहे. मला वाटतं याचं स्पष्टीकरण संयोजक संस्थेने दिलेलं नाही आणि कुणी त्या संदर्भात दिलेलं नाही. अर्थात पुरस्कार देणारे संस्था असतात, व्यक्ती असतात, तर त्या पुरस्कार देणाऱ्या संस्थांचा अधिकार असतो आपण आपला पुरस्कार कुणाला द्यायचा. त्यानुसार तो त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला असेल तर त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. आक्षेप एवढाच आहे की त्यांनी महामंडळाचा आणि साहित्य संमेलनाचा इथं वापर केला आहे, गैरवापर केला आहे असं म्हटलं तरी गैर किंवा चुकीचं ठरू शकत नाही. दिल्लीत मराठीचा डंका वाजवायचा असा एक संमेलनाचा उद्देश आहे. खरं दिल्लीत मराठीचा डंका वाजवायचा तर महाराष्ट्रातल्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. अनेक मोठी माणसं आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवलेली. एकनाथ शिंदे म्हणजे ठीक आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले आहेत, म्हणजे त्या एकनाथ शिंदे यांनीच म्हटलं होतं बंडानंतर की 33 देशामध्ये एकनाथ शिंदेच्या या कर्तृत्वाची चर्चा झाली आहे. मग ते या संयोजकांनी विचारात घेतलं काय मला माहित नाही, पण एकनाथ शिंदे यांचं अलीकडचं राजकारण, दिल्लीच्या सत्तेपुढं लाचार होऊन त्यांनी केलेला कारभार हे महाराष्ट्राला फारसं भूषणावह नाही, महाराष्ट्राला शोभणारं नाही. अलीकडच्या काळात त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात तिय्यम महत्त्व मिळू लागले. आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या नंतर कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने एकूण सगळ्या महाराष्ट्रातल्या सत्तेवर कब्जा केलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांना कशी तिय्यमत्वाची वागणूक दिली जाते. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं मार्केटिंग करण्यासाठी हा उपद्व्यात होता का असाही प्रश्न पडल्यावर राहत नाही. म्हणजे आपलं महत्त्व वाढण्यासाठी पुन्हा एकनाथ शिंदे काय काय करायला लागले तर बघा, आता कालपासून ते ऑपरेशन टायगर किंवा ते अमुक काय डिनर डिप्लोमसी या गोष्टी करायला लागल्यात आणि एक दिल्लीत सतत वावड्या उडवायला लागले की उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडणार, ते लोक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत येणार. तर हे फोडाफोडीचं राजकारण त्याची जेव्हा राष्ट्रीय पातळीवर चर्चा होती तर ते महाराष्ट्रासाठी कोणत्याही पातळीवर हे राजकारण घोषणावं नाही. या सगळ्या राजकारणात साहित्य संमेलन सहभागी झाले का, म्हणजे यातला गंभीर प्रश्न हाच आहे की एकनाथ शिंदेंचं राजकारण करायला हरकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांनी कसं राजकारण करावं, कुणाचा पक्ष फडावं, कुठले खासदार विकत घ्यावे, कोणत्या आमदारांना काय लाभार्थी करून घ्यावा, एकनाथ शिंदेंचा प्रश्न आहे. पण साहित्य संमेलनाचा वापर जर त्यासाठी होत असेल तर अत्यंत गैर आणि चुकीचं आहे, हे इथं स्पष्टपणे मला नमूद करावं असं वाटतं. म्हणजे साहित्य संमेलन राजकारणी लोकांच्या आश्रयानं होणं यात काही गैर नाही, परंतु ते कुणाच्या राजकारणासाठी वापरलं तर ते गैरच नाही, तर निषेधार्ह आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान नेते म्हणून दिल्लीत डंका वाजवणं असं जर लोकांना वाटत असेल की एकनाथ शिंदेंचा दिल्लीत सत्कार करणं म्हणजे महाराष्ट्राचा डंका वाजवणं, महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा डंका वाजवणं असं असेल तर तो गैरसमज आहे. तसं करणं म्हणजे इंडिया गॉट लॅटेंट सारखा जो भाडीपाचा तसलाच एक कार्यक्रम आहे, इंडिया गॉट लॅटेंट जो आत्ता वादग्रस्त ठरला तशाच पद्धतीचा भाडीपाचा कार्यक्रम तिथं दिल्लीत ठेवणं किंवा लोककला म्हणून गौतमी पाटीलचे जे भोजपुरी स्टाईलचे नाचाचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचं दिल्लीत आयोजन करण्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळं हे काय फारसं भूषणावह किंवा फारसं चांगलं झालेलं नाही. राहिला मुद्दा शरद पवार यांचा, म्हणजे सगळे चर्चेचं केंद्र काय आहे, एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते झाला. शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला का गेले, त्यांनी जायला नको पाहिजे होतं, ही शिवसेनेची भावना आहे असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे आणि जाहीरपणे म्हटलंय. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, शरद पवार, नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातले वेगळ्या स्कूलचे नेते आहेत. त्यांच्या म्हणजे गडकरींच्या आणि पवारांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. विचारधारा वेगळ्या असल्या तरी त्यांचं राजकारण उदारमतवादी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आत्ताच ही एकच घटना नाही, यापूर्वी अनेक अशा गोष्टी नमूद स्पष्टपणे तपशिलानं किंवा मुद्देसूदपणे करता येतील. उद्या जर शरद पवारांना अजित पवारांच्या सत्कारला कोणी बोलवलं तरी सुद्धा शरद पवार जातील आणि अजित पवारांच्या कार्यशैलीचं नेमकंपणाने ते गुणवर्णन करतील. किंवा नितीन गडकरींना समजा नाना पटोलेंच्या सत्कारला बोलवलं तरी तिथं ते जातील आणि नाना पटोले कशी धडाडीचे नेते आहेत अशा शब्दात त्यांचं कौतुक करतील. महाराष्ट्राच्या राजकारणातले हे दोघे, शरद पवार आणि नितीन गडकरी, हे तसे दोघे दुर्मिळ नेते आहेत. फडणवीसांचं इथं राजकारण सुरू झाल्यापासून ही जी महाराष्ट्राच्या राजकारणातली उदारमतवादी परंपरा आहे ती संपुष्टात आलेली आहे. त्यामुळं हे असं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्काराला जाणं वगैरे गैर वाटतं. तर मला वाटतं
हे वेगळ्या स्कूलचे नेते आहेत, त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनानं बघायला पाहिजे. फडणवीसांच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं शरद पवारांच्या राजकारणाकडे बघणं किंवा गडकरींच्या राजकारणाकडे बघणं हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल आणि त्यांचं मूल्यमापन चुकीचं ठरू शकतं. तरीसुद्धा मला असं वाटतं की संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जी टीका केलेली आहे ती रास्तच म्हणायला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे यांनी जे राजकारण केले त्याचे खोलवर घाव उद्धव ठाकरे यांच्या सकट त्यांच्या पक्षावर बसले आहेत, ते कधीही भरून न येणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सत्काराला गेल्यामुळं राऊत यांनी शरद पवारांच्यावर जी टीका केली आहे ती चुकीची म्हणता येणार नाही. त्यांची भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केली. याचा अर्थ लगेचच पवार ठाकरे यांच्यात दरी निर्माण होईल असं मला वाटत नाही. मुद्दा आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं हे संमेलन आहे. हे संमेलन देशाच्या राजधानीत होते. त्याची खरं तर दिल्लीसारख्या ठिकाणी देशाच्या राजधानीत मराठी भाषेची, मराठी साहित्याची अधिक चांगली चर्चा व्हायला पाहिजे. विविध अंगाने त्याची चर्चा व्हायला पाहिजे. भाषेच्या अंगानं, साहित्याच्या अनुषंगाने ती चर्चा व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं त्यातलं काहीच होत नाही. चर्चा होते राजकारणाची. संमेलन गाजवण्याच्या नादात संमेलनाचे 12 वाजवण्याचे हे उद्योग सुरू आहेत असं मला वाटतं. 140 वर्षाची संमेलनाला परंपरा आहे. 98वं संमेलन दिल्लीत होतं. यापूर्वी 97 संमेलन झाले आहेत. तर एवढी दीर्घ परंपरा असलेल्या संमेलनाच्या निमित्तानं हा असा उथळपणा बरा नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. संमेलनाच्या निमित्तानं मराठी माणसांचं सामर्थ्य दाखवण्याच्या नादात मराठी समूहाचं हसू होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.